लहानपणापासून ते सगळ्या आठवणी या पुस्तकात आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे माझ्याशी संदर्भित आहेत. त्याच्यामुळं कदाचित बालेकर म्हणतील मग माझं काय याच्यात आलं नाही. म्हणजे माझ्या आठवणी जर तुमच्याशी संबंधित असेल, मला आठवत असेल तरच ते याच्यात येतील. गावासंबंधीचं हे पुस्तक आहे आणि माझी अशी इच्छा होती की आपल्या गावकऱ्यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात भैरवाच्या यात्रेचं एक प्रकरण याच्यात आहे आणि आज यात्रा निमित्त म्हटलं मग या ठिकाणी त्याचं प्रकाशन करू आणि एक आपल्या गावाच्या मंदिराच्या तिथे एकदा करू. तर आता ही पुस्तक मी तुमच्याकडे देतो आणि मग ज्या वेळेला आपण प्रकाशन म्हणजे झालं असं म्हणू त्यावेळेला एक कागद काढायचे आणि पुस्तक फक्त दाखवायचं. तिथं तेव्हा समोर येतो नाही राहू तर माझ्या आठवणींचं मनातले गाव हे पुस्तक माझी इच्छा होती की माझ्या गावकऱ्यांच्या, माझ्या सदाकाळ घराण्याच्या आणि माझी जे आप्तस्वकीय आहेत त्या गावातले या सर्वांच्या साथीनं त्याचं प्रकाशन व्हावं. आणि त्या दृष्टीनं आज भैरोबाच्या यात्रेच्या निमित्तानं भैरोबाच्या ठिकाणी माझ्या मनातलं गाव जे आहे त्या पुस्तकाचं या ठिकाणी आपण प्रकाशन करत आहोत अत्यंत साध्या पद्धतीनं, परंतु अतिशय महत्त्वाचं असं हे प्रकाशन आहे. आणि हे प्रकाशन करण्यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय महेंद्र शेठ सदाकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे चुलते बाबाजी शेठ सदाकाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे गावकरी माझे ज्यांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या पुस्तकाचं प्रकाशन करत आहोत. चला इकडे दाखवा, असं कॅमेऱ्याकडे दाखवा. अशा प्रकारे पुस्तकाचं आपलं प्रकाशन झालं आणि मनातलं गाव हे आता सगळ्यांसाठी खुलं झालं आहे. त्यातील आठवणींचा आनंद आणि अनुभव आता सगळ्या वाचकांना या ठिकाणी घेता येणार आहे आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो.